मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोंडवळे या फाटीवरती। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 10 मे रोजी कैलासवासी किसनभाऊ तोंडे यांच्या स्मरणार्थ किसन केसरी पर्व पहिलं एक आदत एक बैल मैदान दिनांक 10 मे रोजी कोंडवळे फाटीवरती संपन्न होणार आहे। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग नमस्ते। नमस्ते। आपलं नाव दादा? सचिन अशोक तोंडे, गाव खेचरे। बरं, काय सांगाल दादा, मैदानाचं आयोजन नियोजन कशा निमित्त करण्यात आले? चुलते कैलासवासी किसनभाऊ तोंडे यांच्या स्मरणार्थ आपण बैलगाडा शर्यत भरवण्यात आलेली आहे। बरं, किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे? 10 मे 2025। आणि कुठं संपन्न होणार आहे, लोकेशन काय? हे कोंडवळे गाव। मित्रांनो, कोंडवळे फाटी त्या ठिकाणी आता चौथं मैदान संपन्न होतं आहे या ठिकाणी। तर दादा, आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी झाली। बरं, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? एक आदत एक बैल। बरं, काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये? हे मैदान संघटनेच्या नियमानुसार भरवण्यात आलेले आहे। सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे बैलगाडा, एवढीच विनंती। नमस्कार, आपलं नाव? वैभव वसंत तोंडे। काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे दादा? 10 तारखेला होणार आहे, 10 मे 2025। कशा निमित्त मैदानाचं आयोजन करण्यात आलंय? आमचे चुलते स्वर्गीय पैलवान किसनभाऊ तोंडे यांच्या स्मरणार्थ आम्ही मैदान भरवलं आहे। कुठं संपन्न होणार आहे दादा? कोंडावळेमध्ये। बरं, कोंडावळेची जी फाटी आपली तिथे आता हे चौथं मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या ठिकाणी। तर दादा, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? एक आदत एक बैल। बरं, मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा। प्रथम बक्षीस 51,000 आणि 2 ढाली। द्वितीय बक्षीस 31,000 2 ढाली। 3 नंबर 21,000 आणि 2 ढाली। नंतर 15,000 2 ढाली। आणि 5वं बक्षीस 11,000 आणि 2 ढाली। 6वं बक्षीस 7,000 आणि 2 ढाली। त्याचबरोबर क्वार्टर फायनलला कसं बक्षीस आहे, काय नियोजन करण्यात आलं? क्वार्टर फायनलचं 2,000 आणि 2 ढाली। किती, 1 ते किती 6 नंबरपर्यंत? 1 ते 6 नंबर। म्हणजे क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये आणि 2 ढाली। बरोबर। प्रवेश फी किती दादा? 500 रुपये। आता सध्या ऑनलाईन नोंद चालू झाली का? ऑनलाईन नोंद चालू झाली। काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये? जास्तीत नोंद करा, सगळ्यांनी सहकार्य करा, जास्त संख्येने या, हीच विनंती। त्याचबरोबर दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत काही इथं? हो। त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? हो, ठेवलेली। त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था आहे का, सुट्टीची? हो, आहे। तिथं खाली कॅमेरा आहे का? आहे ना। त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत? 2। या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? प्रसाद शिंदे। आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे। या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्हला। बॅरिकेड किती टक्के असणार आहे दादा? 100% बॅरिकेड। बरं, आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल? हो हो, नियम अटीनुसारच पार पडणार। चालते, धन्यवाद दादा। आपलं नाव? साहिल रवींद्र कांदारे। दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भात, मैदानातली माती कशी, काय रान कसं आहे? मैदानाचं आपलं रान रेवट्याचं रान आहे, त्याच्यावर आपण रोलिंग करून एकदम प्लेन करणार आहे। या मैदानावरती आता हे कितवं मैदान आहे? हे कितवं आहे मैदान? हे आपल्या फाटीवरचं हे 4थं मैदान आहे। बरं दादा, आता एकूण मैदानामध्ये फाट्या किती आहेत? आपल्या मैदानामध्ये एकूण फाट्या 8 फाट्या आहेत। फाटीच्या आतमधलं अंतर किती? फाटीच्या आतमधलं अंतर 14 फूट आहे। त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका वेळेस 5 गट थांबू शकतात। निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 400 फूट। त्याचबरोबर दादा, या मैदानात निकाल रेषेच्या एका बाजूला, म्हणजे फाटीच्या एका बाजूला कोपऱ्यात लाईटचा पोल आहे, तर तिथे कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे? तिथे लाईटचा पोल होता, तो लाईटचा पोल पूर्णपणे बंद आहे, पण त्या लाईटचा पोल बंद आहे तरी तो आपण शासनाला सांगितलेला हलवण्यासाठी, तरी आपण त्यांनी लवकरात लवकर हटवला असेल तरी आपला तो मोकळा जे नाही हटवला तरी आपण त्याच्यासाठी मातीचे ढिगारे लावलेले आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने सगळी काळजी घेतलेली। त्याचबरोबर या मैदानाच्या समोर बाबा एक खड्डा होता, डबकं होतं, ते कशा पद्धतीने करण्यात आलंय? जे समोरच्या आपल्या मैदानासमोर मागे लोकांनी सांगितलं होतं डबकं आहे, विहीर आहे, ते विहीर नसून एक डबकं होतं, ते पण आपण बुजवण्यात आलेलं आहे। काही कुठल्याही बैलाला
इजा होऊ शकत नाही, आपण पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर उडान आला तरी असं काय? काहीच नाही आपल्या. त्याचबरोबर दादा, आता आपण वळूयात या मैदानाच्या नियमाटींकडे. हो. या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा आपला जो कुठला पण अवयव जो पुढा असेल त्याच्या अवयव निकाल दिला जाईल. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? एका वेळेस 5 गट खाली जाते. त्यांना टाइम लिमिट किती असेल? त्यांना 7 मिनिटाचा टाइम लिमिट असेल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल? ती गाडी बाद केली जाईल. व पण ज्या गाडीने ऑब्जेक्शन घेतली तर आम्हाला काहीतरी पुरावा लागेल. तो ऑब्जेक्शनचा पुरावा असेल तर तो पूर्णपणे गाडी बाद करण्यात येईल. चालकावरती काय कारवाई केली जाईल? जे शासनाच्या महाराष्ट्र राज्याच्या नियमानुसार जे नियम आहेत त्याच्यावर त्यानुसार कारवाई केली जाईल. त्याचबरोबर ऑब्जेक्शन यासाठी किती गटाचा कालावधी असेल? 3 गटाचा कालावधी असेल. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? आदतचं मैदान आहे, आपलं लॉबी टचचा एक चकडीचा एक चाक बाहेर आणि एक बैलाचा एक पाय बाहेर असेल तर तो निर्णय जो आपला आहे तो निर्णय राहील. मित्रांनो, जो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टचचा निर्णय आहे त्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद राहील अशाच पद्धतीने. हो. त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असणार आहे? जर गटाला सामना झाला तर त्यांना सेमीला पुढे चाल दिली जाईल. आणि सेमीला समान गाड्या उतरल्या तर कशा जर सेमीला समान गाड्या उतरल्या तर त्यांचं संगमत केलं जाईल. जर त्यांचं अथवा संगमत नाही झालं तर चिठ्ठीवर दिलं जाईल. जे आयोजकांनी बॅनरवरती मैदान घोषित केलेली ती संपूर्ण रकमेची बक्षीस बैलगाडी मालकांना, विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? जे आपण रकमेचे जेवढे सगळ्यांना बक्षीस ठरवले ते सर्वांना त्यांच्या रक्कम तिथून मोजून घेतल्याशिवाय कुणाला पाठवण्यात येणार नाही. त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पाळणार का? या मैदानात आपण स्वर्णार्थ भरवले किसन भाऊ यांच्या तोंडात असं आपली कुठलीही गावगाडी या मैदानात पळणार नाही. सगळ्यांना आपण समानच, सगळ्यांना सारखाच निर्णय देणार आहे. त्याचबरोबर दादा, अशाच प्रकारचं शिफ्टी चावण्याचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळणार नाही व ती निकालाला प्राप्त राहणार नाही. त्याचबरोबर आणि महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावतोय, या मैदानाच्या पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्या मार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत यांच्यावरती वेळोवेळी दिले जातील का? हो, दिले जातील. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी समजा पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? परिस्थिती बघून बैलगाडी मालकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्कार.